हा पुढचा प्रशासकीय सुधारणा कायदा आहे चार्टर ॲक्ट 1833चा. हा तिसरा चार्टर ॲक्ट आहे. ठीक आहे. 1833मध्ये विल्यम बेंटिंक हे बंगालचे गव्हर्नर जनरल होते आणि याच कायद्यानुसार तेच भारताचे गव्हर्नर जनरल बनलेत बघा. लक्षात. मग पहिली तरतूद हीच या कायद्याची की बंगालचा गव्हर्नर हा भारताचा गव्हर्नर जनरल बनला. म्हणजे नेमकी काय झालं आता ते लक्षात घ्या. ते बघा 1773च्या कायद्यानुसार बंगालचा गव्हर्नर हा बंगालचा गव्हर्नर जनरल बनला होता. आता बंगालचा गव्हर्नर भारताचा गव्हर्नर जनरल बनलेला आहे. अगोदर फक्त बंगाल प्रांतापुरता मर्यादित होतं बंगालचा गव्हर्नर. नंतर मग मुंबई आणि मद्रास प्रांतावरती नियंत्रण बसवण्यात आलं आहे म्हणून त्याला बंगालचे गव्हर्नर जनरल नाव दिलं होतं 1773ला. ठीक आहे. आता या ठिकाणी हे तीनच प्रांत राहिलेले नाही. या कालखंडापर्यंत अनेक प्रांत तयार झालेत आता आणि त्यामुळे बंगालच्या गव्हर्नर जनरलवरती लोड वाढत चालला. एकतर बंगालचा प्रांत सांभाळणे आणि पूर्ण भारतातले बाकीच्या प्रांतावर नियंत्रण ठेवणे. म्हणून या कायद्यानुसार काय केलं, बंगालच्या गव्हर्नरचा या ठिकाणी हुद्दा वाढवण्यात आला आणि पूर्ण भारतासाठीचा गव्हर्नर जनरल करण्यात आला बघा. म्हणजे बंगालचे गव्हर्नर जनरल करून बंगालचा प्रदेश काढून घेण्यात आला आणि बंगालसाठी एक स्वतंत्र गव्हर्नर नियुक्त करण्यात आला बघा. आणि भारतातल्या सगळ्या गव्हर्नरसाठी एक बॉस तयार करण्यात आला, त्याला नाव देण्यात आलं भारताचा गव्हर्नर जनरल. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं ही पहिली तरतूद येते बघा. दुसरी तरतूद आहे कंपनीचा चीनमधील व्यापाराचा एकाधिकार समाप्त करण्यात आला. 20 वर्षापूर्वी कंपनीला व्यापाराचा एकाधिकार दिला होता चीनमध्ये व्यापार करण्याचा. आता हा 20 वर्षानंतर तो रद्द करण्यात आला बघा. आणि चीनसुद्धा इंग्लंडमधल्या लोकांना व्यापार करण्यासाठी खुला करण्यात आलेला आहे. ही दुसरी तरतूद येत असते बघा. तिसरी तरतूद येते इंग्रजांना भारतात स्थायिक होण्याचा व जमीन खरेदी करण्याचा अधिकार देण्यात आला. ही तरतूद करण्याच्या पाठीमागचा उद्देश काय होता ते लक्षात घ्या. इंग्रजांना भारतात जास्तीत जास्त त्यांचा समर्थक वर्ग वाढवायचा होता. कारण इंग्रजांचा जेवढा समर्थक वर्ग भारतात वाढेल तेवढं इंग्रजांच्या राजवटीला या ठिकाणी समर्थन मिळणार होतं. त्यामुळे साहजिकच त्यांची राजवट स्थिर काळ किंवा दीर्घकाळ टिकण्यासाठी ते कारणीभूत असणार होतं बघा. म्हणून त्यांनी या ठिकाणी एका बाजूला ख्रिश्चन धर्मांतर करायला सुरुवात केली होती, दुसऱ्या बाजूला इंग्रज लोकांनाच या ठिकाणी आमिषे दाखवले की तुम्ही या ठिकाणी या जमीन खरेदी करा, मळ्याची शेती करा, लाखो रुपयाचं उत्पन्न कमवा आणि यासाठी मग तुम्हाला इथं स्थायिक होण्याचा अधिकार देऊन टाको. मग ही तरतूद केली बघा. आणि याचा परिणाम काय झाला, या ठिकाणी नाममात्र किमतीला जमिनी होत्या. या ठिकाणी यांनी भारतात जमिनी खरेदी केल्या इंग्रज लोकांनी. भारतीय लोकांकडूनच शेतीमध्ये काम करून घेतले बघा. मळ्याचे पिकं घेतलेत, कापसाचं पीक घेतलं, ऊसाचं पीक घेतलं, निळेचे पीक घेतलं, चहा घेतला, कॉफी घेतल्यात, असे नगदी पिकाचं उत्पादन घेतले आणि हेच नगदी पिकाचं उत्पादन युरोप खंडात विकायला सुरुवात केलीत बघा. तर अशा पद्धतीनं भारतामध्ये गोऱ्या लोकांचा एक जमीनदाराचा वर्ग निर्माण झाला आणि मग पुढच्या पिढीनं काय केलं, त्यांच्याच मुलामुलींनी इथल्या मुलामुलींसोबत विवाह करायला सुरुवात केली आणि यातूनच एक संक्रमित जमात तयार झाली ज्याला पुढं नाव पडलं अँग्लो इंडियन. त्या अँग्लो इंडियनची निर्मितीचं पाठीमागचं प्रमुख कारण ही तरतूद आहे बघा. लक्षात. हां, तर ही एक तरतूद लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सत्तेचे केंद्रीकरण आणि कायद्याच्या संहतीकरणाला प्रारंभ झाला. सत्तेचे केंद्रीकरण करण्यात येऊ लागले आणि कायद्याचं संहतीकरण म्हणजे एकत्रीकरण करायला सुरुवात झाली बघा. भारतभरातल्या वेगवेगळ्या गुन्ह्यासाठी कुठल्या प्रकारच्या शिक्षा असायला पाहिजेत याचं एकत्रीकरणाला सुरुवात झाली बघा. तर कायद्याचे संहतीकरण म्हणतात. याकरता संहती करण्यासाठी मेकॉलेजच्या अध्यक्षतेखाली पहिल्यांदा या ठिकाणी एक कमिटी स्थापन करण्यात आली. ठीक आहे. आणि मग या कमिटीनं नंतर पुढं नेमलेल्या कमिटीनं अशा प्रकारचे कामं करत 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 पूर्ण कायद्याची एक नियमावली तयार केली. त्या नियमावलीलाच पुढं 1860ला लागू करण्यात आलं, ज्याला नाव देण्यात आलं IPC. काय? IPC, इंडियन पिनल कोड, भारतीय दंडसंहिता किंवा बांधवी म्हणतो आपण. एखादा गुन्हा घडल्या पोलीस स्टेशनमध्ये या ठिकाणी जो काही गुन्हा दाखल होतो या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होत असतो. IPCमध्ये कलमं तयार करण्यात आलेली आहे, कोणत्या गुन्ह्यासाठी कुठल्या प्रकारचे कलम असेल म्हणून. आणि मग तात्पुरतं या ठिकाणी जे काही गुन्हा दाखल करण्यात आला कोर्टात गेल्यानंतर मग कोर्ट ठरवतं आहे की ते या ठिकाणी दिवाणी न्यायालयात खटला चालवायचा की फौजदारी न्यायालयात चालवायचा म्हणून. लक्षात. तर पहिल्यांदा जे काही गुन्हे दाखल होतात आपण म्हणतो ना इथं चोरी झाली, बांधवी, या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. लक्षात. तर हे IPCचा पहिले कायदे कानून आहे बघा. तर हे कायदे कानून तयार करायला सुरुवात झाली 1833 पासून. तयार करण्याची प्रोसेस चालू होती बघा 1860 पर्यंत. म्हणजे जवळपास 27 वर्षापर्यंत हे काम चालू होतं बघा. 27 वर्षामध्ये ही बुक लिस्ट तयार झाली मग क्रमानं, कलमानुसार, वर्गवारीनुसार. लक्षात.
आणि त्यालाच बांधवी किंवा भारतीय दंडसंहिता किंवा इंडियन पिनल कोड किंवा IPC असं नाव देण्यात आलेले आहे बघा. तर ही तरतूद त्या हिशोबानं महत्त्वाची. विधी आयोगाची स्थापना करण्यात आली. हेच विधी आयोग कायद्याच्या सहती करण्यासाठीची तरतूद होती बघा. ठीक आहे. सरकारी नोकरीत भारतीयांचे भेदभाव नीती समाप्त करण्यात आली. भारतीयांबाबत जी काही भेदभाव नीती या ठिकाणी केले जायचे, म्हणजे बढतीच्या बाबत असू द्या किंवा बाकीच्या भत्त्याच्या बाबत असू द्या, ही भेदभाव नीती या ठिकाणी रद्द करण्याची तरतूद करण्यात आलेली बघा या कायद्यानुसार. लक्षात. तर अशा पद्धतीनं हा चार्टर ॲक्ट आहे 1833चा. ठीक आहे. पुढचा जो काही चार्टर ॲक्ट आहे तो बघा, तो 1853ला झालेला आहे. लॉर्ड डलहौसीचा कालखंड आहे. आणि या चार्टर ॲक्टमध्ये ह्या 2-4 तरतुदी लक्षात ठेवायच्या. पहिली तरतूद एक, कंपनी फक्त नियंत्रक म्हणून काम पाहिल अशी तरतूद करण्यात आलेली. म्हणजे थोडक्यात काय, सुरुवातीला जर बघितलीत कंपनीकडं व्यापाराचा एक अधिकार दिला होता, त्यानंतर राजकीय अधिकार देऊन टाकले होते, त्यानंतर धार्मिक कायदे करण्याचे अधिकार देऊन टाकले होते, सामाजिक कायदे करण्याचे अधिकार देऊन टाकले होते, वेगवेगळे अधिकार ब्रिटिश पार्लमेंटनं कंपनीला देऊन टाकले होते बघा. मग त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे 1813ला पहिला व्यापाराचा एक अधिकार काढून घेतलेला आहे बघा. लक्षात. त्याच्यानंतर हळूहळू बाकीचे अधिकार काढत काढत 1853पर्यंत या ठिकाणी उरले सर्व अधिकार काढून घेतलेत कंपनीचे. फक्त सांगितलं आता आम्ही कायदे कानून करू, त्याच्या फक्त अंमलबजावणी करण्याचं काम तुम्ही करा, तुम्ही वेगळं काही डोकं लावू नका. थोडक्यात कंपनीचे अधिकार कमी करत 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 कंपनी आतून फक्त बाहेरून दिसायला लागते, कंपनी आतून पोकळ बनून गेली होती बघा. तर अशा प्रकारची तरतूद येते. दुसरी तरतूद आहे ICS पदासाठी स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले. अगोदर आपण बघितलेलं आहे 1772ला कलेक्टर पदाची निर्मिती करण्यात आली होती. ठीक आहे. आणि हे कलेक्टर पद जे होतं 1784च्या इंडिया पिट्स ॲक्टनुसार प्रशासकीय संमती देण्यात आली होती. सुरुवातीला या पदावर नेमणूक करण्याचे अधिकार होते आणि जो कोणी ब्रिटिश नुसता या ठिकाणी अर्ज करेल, ग्रॅज्युएशन कंप्लीट असेल, अर्ज करेल की मला ICS पद पाहिजे, तर त्याला कलेक्टर पद दिलं जायचं बघा. पण मग नंतर पुढच्या कालखंडामध्ये या पदासाठी बऱ्याच लोकांची मागणी आली, बऱ्याच लोकांनी अर्ज करायला सुरुवात केली. तेवढे पद तर खाली नाही भारतामध्ये कलेक्टरचे. आणि म्हणून लॉर्ड डलहौसीने काय केलं की या ठिकाणी हुशार युवकांना घेण्याकरता स्पर्धा परीक्षा आयोजित करायला सुरुवात केली. कलेक्टर पदावरच्या व्यक्तीची नेमणूक करण्यासाठी ज्या स्पर्धा परीक्षा सुरू केलं त्याला स्पर्धा परीक्षेला नाव ठेवलं ICS. लक्षात. इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस असं नाव ठेवण्यात आलं. म्हणून त्या पदाचं नाव ICS पडून गेलेले आहे बघा. तर थोडक्यात कलेक्टर पदाकरता या ठिकाणी स्पर्धा परीक्षेच्या आयोजनाला सुरुवात झालेली आहे आता. आणि या स्पर्धा परीक्षेला ICS असं नाव देण्यात आलेलं आहे. पण अजूनही भारतीयांना बसण्याची परवानगी नव्हती. पुढं 1861च्या इंडियन काउन्सिल ॲक्टनुसार भारतीयांना बसण्याची परवानगी दिली. आणि त्याच्यानंतर मग पहिला भारतीय 1864ला निवडताना दिसतो, सत्येंद्रनाथ टागोर. लक्षात. तर ही तरतूद आहे. पुढची तरतूद आहे कंपनीवर पार्लमेंटचे प्रत्यक्ष नियंत्रण बसविण्यात आलेत. ठीक आहे. तर हीच तरतुदीचा विस्तार येतो. कारण कंपनी आता फक्त नाममात्र ठेवण्यात आली होती. सांगण्यात आलं होतं की पार्लमेंटच सगळं अधिकार हँडल करणारे, फक्त आम्ही जे काही तुमच्याकडे कामं देऊ तेवढे काम तुम्ही पार करत चला. लक्षात. थोडक्यात कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेलं आहे, या क्षेत्राचं तुम्ही कामं करा, त्या नावाने ते काम करायला सुरुवात झालेली बघा. पुढची तरतूद आहे दर 20 वर्षांनी कायदे न करता आवश्यकतेनुसार कायदे करावेत. म्हणजे 20 वर्षाने कायदे करण्याची जी तरतूद होती 1773ला केलेली की 20 वर्षेपर्यंत कायदा असावा. 20 वर्षानंतर मग समीक्षा करून या कायद्यातल्या कोणत्या तरतुदी काढायच्या आणि कोणत्या नव्यानं टाकायच्या हे ठरवावं आणि पुढचा कायदा करावा. म्हणून 1773, 1793, 1813, 1833, 1853 असे 20 वर्षाने कायदे झालेले आहेत बघा. पण आता तरतूद काय केली, 20 वर्षाची गरज नाही, जेव्हा तुम्हाला आवश्यकता वाटेल तेव्हा तुम्ही कायदे करा. आणि म्हणून इथून पुढचे कायदे आता 20 वर्षांना होताना दिसत नाही. लक्षात. आणि शेवटची आहे स्वतंत्र पंजाब प्रांत निर्मिती करण्यात आली. पंजाब जिंकलं होतं 1849ला, 4 वर्ष झालीत. त्यामुळं कोणत्या प्रांतात टाकण्याच्या ऐवजी तोच एक मोठा प्रांत होता, म्हणून नवीन प्रांत तयार करण्यात आला पंजाब. सध्या भारतामध्ये त्यातला 40%, 60% पाकिस्तानमध्ये गेलेलं आहे. ते टोटल एकत्रित करण्यात आला होता बघा. तर अशा पद्धतीनं पंजाब नावाचा वेगळा प्रांत आता निर्माण करण्यात आला आहे या कायद्यानुसार. तर अशा पद्धतीनं हा चार्टर ॲक्ट 4 होता 1853च्या कालखंडातला. ठीक आहे. पुढचा राणीचा जाहीरनामा आहे बघा. आता राणीचा जाहीरनामा 1857च्या उठावानंतर आपण बघितलेलाच आहे. फक्त याचं कायद्यात रूपांतर झालं, त्या कायद्याला नाव पडलं 1858चा कायदा. लक्षात.
राणीच्या जाहीरनाम्याच्या तरतुदीचं रूपांतर झालेले आहे ते. मग कायद्याचं स्वरूप दिलं म्हणून मग कायदाच येतो. तर लॉर्ड कॅनिंगचा कालखंड आहे. कॅनिंगच्या कालखंडात हा कायदा आलेला आहे, आपल्याला माहिती आहे. मग या कायद्यातल्या तरतुदी आपण अगोदरच बघितलेल्या आहे. कंपनीची राजवट समाप्त करण्यात आलेली, 1857ची उठावाची परिणाम बघताना आपण बघितलेली. ब्रिटिश ईस्ट इंडिज कंपनीचे शेवट झालेले आहे या कायद्यानुसार. ठीक आहे. त्याच्यानंतर मोगल सत्तेची सुद्धा समाप्ती करण्याची घोषणा झाली. मोगल सत्ता नाही तर नामदारीच होती, पण शेवटचा बहादूर शाह जफर उतरला गेल्यामुळे इंग्रज सरकार खवळले गेले होते. खवळलेले इंग्रज सरकारनं बहादूर शाह जफरचे कुटुंब खतम करून टाकलं आणि त्याला तुरुंगात टाकून राजवट बरखास्त झाल्याची घोषणा करून टाकली होती बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर भारतीयांची गुणवत्तेवर नोकर भरती करण्याची तरतूद होती. राणीच्या जाहीरनाम्यात त्याने सांगितलं होतं गुणवत्तेवर नोकर भरती करू, जात धर्म पंथ प्रांत भाषा ह्या गोष्टी आम्ही मानणार नाही. लक्षात. तर अशा प्रकारची तरतूद होती. त्यानंतर भारत मंत्री पदास प्रारंभ झाला. लक्षात. कंपनी बरखास्त झाले, याचा अर्थ बोर्ड ऑफ कंट्रोल पण बरखास्त झालं आणि त्याच्याऐवजी नवीन रचना आली. आता नवीन रचनेमध्ये या ठिकाणी कसं ठरवण्यात आलं बघा. राजवट कोणाची राहणार? राणीची. राणीच्या वतीनं पार्लमेंट, पार्लमेंटच्या वतीनं पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ यांच्या वतीनं आता यांच्या वतीनं भारत मंडळ तयार करण्यात आलं बघा एक. लक्षात. कारभार करण्याकरता, कारण कंपनी होती, कंपनी गेली, बोर्ड ऑफ कंट्रोल होतं तेही गेलं होतं. त्या दोघांच्या ऐवजी काय आलं? भारत मंडळ, इंडिया काउन्सिल म्हणतात त्यालाच. या इंडिया काउन्सिलमध्ये 8 ब्रिटिश पार्लमेंटचे खासदार होते आणि 7 बरखास्त झालेल्या कंपनीचे संचालक, असं हे 15 जणांची बॉडी होती बघा. तर याला म्हणायचं भारत मंडळ आणि यांचा प्रमुख राहायचं, त्याला नाव ठेवलं भारत मंत्री. तर इथून पुढं भारत मंत्री पद सुरू झालं आणि हे भारत मंडळ सुरू झालं बघा. मग हे कोणावर नियंत्रण ठेवत होते? भारतावरती. मग भारताचा प्रमुख कोण राहायचं इथून पुढं? व्हाईसराय. ठीक आहे. भारताचे विभाजन प्रांत, प्रांताचा प्रमुख कोण राहायचा? गव्हर्नर. प्रांताचे विभाजन जिल्हा, जिल्ह्याचा प्रमुख कोण राहायचा? कलेक्टर. आणि नंतर शेवटची तालुका राहायचा, अजून एक तालुकाचा नंबरदार, तहसीलदाराचा, आणि शेवटचा टप्पा होता गाव पातळी. तर अशा प्रकारची संरचना बदलली. आता 1858च्या अगोदर इथं काय होती? कंपनी. कंपनीनंतर बोर्ड ऑफ कंट्रोल होतं. आता बोर्ड ऑफ कंट्रोलून कंपनी गेली, त्यांच्यातलं किती लोक घेतले? 7. आणि ह्या पार्लमेंटचे लोक घेतलेत 8. यांचं भारतावर नियंत्रण बसवण्यासाठीचं मंडळ स्थापन केलं, त्याला भारत मंडळ किंवा इंडिया काउन्सिल नाव दिलं. त्यांचा प्रमुख भारत मंत्री. तसं हे मंत्रिमंडळातला एक मंत्री राहायचा हा भारत मंत्री. फक्त भारतावर नियंत्रण ठेवण्यासाठीचा हा मंत्री नियुक्त केला होता बघा. ठीक आहे. मग भारत मंडळातल्या सगळ्यांचा पगार भारताच्या तिजोरीतून दिला जात होता. काँग्रेसची स्थापना झाली, काँग्रेसने सांगितले एक तर बरखास्त करून टाका, नसतं मग भारतातून दिला जाणार पगार बंद करा. इंग्रज सरकारनं ऐकलं नाही. पुढं 1909ला जो काही मॉर्लेमेंटो कायदा झाला, त्या कायद्यानुसार मग इथं 2 भारतीय घेतले त्यांनी. म्हणजे 1909 पर्यंत इथं भारतीय नव्हते, सगळे इंग्रज लोक होते. पुढं 1919च्या कायद्यानुसार 3 भारतीय घेतले आणि 1919च्या कायद्यानुसार मग यांचा पगार इंग्लंडच्या तिजोरीतून द्यायला सुरुवात झाली. आणि पुढे 1935च्या कायद्यानुसार हे भारत मंडळच बरखास्त करून टाकलं, फक्त भारत मंत्रीपद ठेवलं बघा. लक्षात. तर पुढच्या कालखंडात याच्यामध्ये झालेले बदल लक्षात घ्या. ठीक आहे. ही तरतूद. व्हाईसराय पदाला प्रारंभ झाला. मग आता कंपनीची राजवट गेली, त्यामुळे भारताचे गव्हर्नर जनरल पद पण बाद झालं. राणीची राजवट आली आणि राणीनं नियुक्त केलेल्या भारतातला मग प्रतिनिधी आला व्हाईसराय. लक्षात. व्हाईस म्हणजे उप आणि रॉय म्हणजे रॉयल घराण्यातला किंवा रॉयल म्हणजे राजानं नियुक्त केलेला प्रतिनिधी. राजाच्या प्रतिनिधी म्हणा, राजाचे उपप्रतिनिधी म्हणा. लक्षात. या अर्थी नाव पडलं ते व्हाईसराय. तर इथून पुढं व्हाईसराय पदाला सुरुवात होते आणि या ठिकाणी गव्हर्नर जनरल पद बाद होते. मग हा लॉर्ड कॅनिंग हा शेवटचा भारताचा गव्हर्नर जनरल आहे आणि पहिला भारताचा व्हाईसराय. ठीक आहे. त्याच्यानंतर भारत परिषदेच्या 15 सदस्यांमध्ये हे आत्ताच झालं आपलं 7 सदस्य या ठिकाणी डायरेक्टरद्वारे नियुक्त आणि 8 सदस्यांची नियुक्ती क्राऊनद्वारे. क्राऊन म्हणजे ब्रिटिश पार्लमेंटद्वारे, क्राऊन म्हणजेच राजगादीद्वारे म्हणजे राणीद्वारे नियुक्त केले जायचे बघा. ते आत्ता बघितलेले आपण. आणि प्रतिवर्षी भारताचे लेखा व भारतासंबंधी वार्षिक अहवाल संसदेत सादर करण्यावरती भर देण्यात आला.
म्हणजे काय की भारतातला जेवढा कारभार होईल या कारभारातला वर्षभरातला जमा होणारी रक्कम आणि खर्च होणारी रक्कम यांचा व्यवस्थित ताळेबंद लावण्याची जिम्मेदारी आता या ठिकाणी कॅगवरती देण्यात आली. कॅग म्हणजेच कंट्रोलर आणि ऑडिटर जनरल, नियंत्रक व महालेखा परीक्षक. तर या कायद्यानुसार नियंत्रक आणि महालेखा परीक्षक पद निर्माण करण्यात आले आणि यांच्याकडून या ठिकाणी सगळी तपासणी करण्यात येऊ लागली, जेणेकरून पैशाचा कोणताही गोंधळ होणार नाही. आणि गोंधळ झाला की त्याच वर्षीची पैशाचा गोंधळ शोधून संबंधित व्यक्तीवरती संस्थेवरती कारवाई केल्या जाईल. तर अशा पद्धतीनं कॅगची नियुक्ती किंवा या पदावरती या ठिकाणी हे पद निर्माण करण्यात आलेले या कायद्यानुसार. आले का लक्षात? तर याला म्हणायचा राणीचा जाहीरनामा. ठीक आहे. पुढचा कायदा येतो भारत परिषद कायदा 1861ला झालेला आहे. 1861चा पण कालखंड कोणाचा आहे? लॉर्ड कॅनिंगचा कालखंड आहे. या कायद्याच्या ह्या 3-4 तरतुदी लक्षात ठेवायच्या बघा. ठीक आहे. पहिली तरतूद आहे 3 प्रांतात विधिमंडळाची स्थापना करण्यात आली. ही 3 प्रांत म्हणजे मुंबई प्रांत, मद्रास प्रांत आणि बंगाल प्रांत. आता विधिमंडळ स्थापन करण्यात आले म्हणजे काय? विधानसभेची स्थापना करण्यात आलेली. बाकीची कुठल्याही प्रांतात केलेली नाही, फक्त या 3 प्रांतात केली, कारण हे सर्वात मोठाले 3 प्रांत होते आणि सर्वात पहिले होते. लक्षात. त्याच्यानंतर या विधिमंडळांना त्यांच्या प्रांतापुरते कायदे करण्याचे अधिकार देण्यात आले. लक्षात. म्हणजे त्या प्रांतात जो काही कायदा होईल तो कायदा त्यांच्या प्रांतापुरताच राहील, अशा प्रकारचे अधिकार देण्यात आलेले बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर या प्रांतामध्ये जे काही आमदार असणार होते हे आमदार नेमणूक पद्धतीने घेण्याच्या पद्धती सुरू झाल्यात बघा. आमदारांची संख्या 8-10 होती फक्त, नंतर मग 10-12 झाली, 20-25, 30-40, 50, 70, 100, 125, 150, 200, सध्या 288 पर्यंत जाऊन पोहोचलो आपण. आलं लक्षात. तर या पद्धतीनं सुरुवातीला 8-10 पासून सुरुवात होती आणि 8-10 जे काही लोक घेतलेत ते कुठले घेतलेत? गव्हर्नरना नियुक्ती करून घेतलेले आहेत. नेमणूक पद्धत होती, निवडणूक पद्धत नव्हती. आले का लक्षात? जसं सध्या गव्हर्नर काय करतो, गव्हर्नर म्हणजे राज्यपाल आहे सध्या, तर गव्हर्नर 12 सदस्य घेतो ना, तशा पद्धतीचे ते अधिकार होते अगोदर. आणि ते मग काय करायचे, इंग्रज समर्थक व्यक्तीलाच घेऊन टाकायचे आमदार, 7-8 लोक. ते इंग्रज समर्थक असल्यामुळे इंग्रजांनी एखादं विधेयक मांडलं की नकार देणार आहे का? आणि नकार जरी दिला तर गव्हर्नरला विशेष अधिकार राहायचे, स्वतःच्या अधिकार संमत करून घ्यायचा कायदा. त्यामुळे लगेच तेच वरती असे हात करायचे, एकानं थोडा केला की दुसऱ्यानं त्याच्यावरती करायचे, आपण जास्त समर्थक दाखवायचा प्रयत्न करायचे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी ते लोक राहायचे, कारण मग आपल्याला मंत्रिपद पण भेटेल ह्या अपेक्षा राहायची. लक्षात. तर या पद्धतीनं. ठीक आहे. तिसरा आहे 3 प्रांतात उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. या पाठीमागचा परत घटना बघा. 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार काय केलं होतं, कोलकाता या ठिकाणी सुप्रीम कोर्टची स्थापना करण्यात आली होती, सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती बघा. पण त्या सर्वोच्च न्यायालयामध्ये जिल्हा न्यायालयातले खटले आपल्याला असं वाटलं न्याय मिळाला नाही, तर त्या ठिकाणी ते वरती उच्च न्यायालय असावं या हिशोबाने ते सर्वोच्चतम न्यायालय होतं बघा. पण त्या न्यायालयामध्ये फक्त बंगाल प्रांतातल्या जिल्हा न्यायालयातले खटले येत होते. मुंबई आणि मद्रास प्रांतातले खटले तितक्या दूर जातच नव्हते. 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, 50 वर्ष झालेत ना. मग आता त्यांच्या लक्षात येऊ लागलं इकडचे खटलेच येत नसेल तर मग नेमके हे सर्वोच्च न्यायालय म्हणण्यात काही अर्थ नाही. मग सर्वोच्च न्यायालयाच्या ऐवजी त्या प्रांतामध्ये एखादं उच्च न्यायालय स्थापन करा. म्हणून या कायद्यानुसार त्यांनी काय केलं, कोलकात्याचं सुप्रीम कोर्ट रद्द केलं आणि या 3 प्रांतामध्ये उच्च न्यायालय स्थापन करण्यासाठी इंडियन हायकोर्ट ॲक्ट नावाचा कायदा केला. हा इंडियन हायकोर्ट ॲक्ट 1861चा आहे. आणि या कायद्यानुसार मग मुंबई, मद्रास आणि कोलकाता या 3 ठिकाणी उच्च न्यायालय स्थापन केली बघा. तर उच्च न्यायालय स्थापनेला सुरुवात इथून होती बघा. आणि आतापर्यंत अशी उच्च न्यायालयाची संख्या गेली 25 पर्यंत आता. आणि कोणताही आजही उच्च न्यायालय स्थापन होत असेल तर त्याच्यात देतात भारतीय उच्च न्यायालयाचा कायदा 1961 अंतर्गत हे 25वे हे 26वे उच्च न्यायालय स्थापन होत आहे म्हणून. तर या कायद्याअंतर्गतच त्याची नोंद होत असते बघा. ठीक आहे. तर थोडक्यात इथं सुप्रीम कोर्ट गेलं आता आणि उच्च न्यायालय आलं आहे. आणि आता जे सुप्रीम कोर्ट आहे ते 1935च्या कायद्यानुसार आलेलं आहे. अजून 35चा कायदा पुढे आहे. ठीक आहे. आणि शेवटचं आहे ICS परीक्षेला भारतीयांना बसण्याची परवानगी दिली. आतापर्यंत भारतीयांना बसण्याची परवानगी नव्हती. या कायद्यानुसार मग भारतीयांना बसण्याची परवानगी दिली, पण अटी होत्या.
19पर्यंतच तुम्ही त्या पदासाठी परीक्षा देऊ शकता, म्हणजे एखादी परीक्षा देऊ शकता. नंबर 2 इंग्रजीतून पेपर द्यावा लागेल. नंबर 3 इंग्लंडला येऊन पेपर द्यावा लागेल. लक्षात. मग त्याच्यामध्ये प्रिलिम पास झालं की मेन्स राहील, मेन्स पास झालं की फिजिकल राहील, फिजिकल पास झालं की इंटरव्ह्यू राहील. मग सुरेंद्रनाथ बॅनर्जी पहिले पास झाले होते, परंतु हॉर्स रायडिंग जो फिजिकलचा टप्पा असतो त्यामध्ये हॉर्स रायडिंग होतं, घोड्यावर बसणे आणि घोडा चालवणे, त्यात त्यांना घोड्यावर बसता आला नाही, तर त्यामुळं प्री मेन्स पास होऊन फेल झालेत ते. तसं पास होणारे ती पहिले, पण पदावरती सगळंच टप्पे पार करून पदावर जाणारे पहिले सत्येंद्रनाथ टागोर आहे, असं लक्षात ठेवा. आलं की लक्षात. तर हा आहे भारत परिषद कायदा 1861. ठीक आहे. पुढचा एक कायदा घेऊ, भारत परिषद कायदा 1892. म्हणजे भारत परिषद कायदा 2 आहेत, इंडियन काउन्सिल ॲक्ट म्हणा त्याला. तो फर्स्ट आहे, हा सेकंड आहे. तो 1861ला आहे, हा 1892ला. तो लॉर्ड कॅनिंगच्या कालखंडात आहे, हा लॉर्ड लाउन्सडाऊनच्या कालखंडात आहे. ठीक आहे. यातल्या 2-3च तरतुदी बघा महत्त्वाच्या. पहिली तरतुदी आहे, अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीला मंजुरी देण्यात आली. म्हणजे काय, विधानसभा निर्माण झाले होतं 1861च्या कायद्यानुसार. विधानसभेतले आमदार कसे घेतले जात होते अगोदर, नेमणूक पद्धतीनं. मग इंग्रज समर्थक व्यक्तीला ते आमदार म्हणून नियुक्त करत होते बघा. पण आता काय सांगितलं, नेमणूक पद्धतीच्या ऐवजी अप्रत्यक्ष निवडणूक पद्धत असेल, जे आमदार निवडून येतील अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीनं. मग आता अप्रत्यक्ष निवडणूक पद्धत म्हणजे काय, आपण महानगरपालिका नगरपालिकेचे नगरसेवक निवडून द्यायचे, ग्रामीण भागातले लोकांनी झेडपीचे पंचायत समितीचे सदस्य निवडून द्यायचे, आणि त्याच जिल्ह्यातल्या सदस्यांनी किंवा 2-3 जिल्ह्यातल्या सदस्यांनी आमदार निवडून द्यायचा. मग आपण निवडलेल्या प्रतिनिधींनी प्रतिनिधी निवडायचा. तर अप्रत्यक्ष निवडणूक पद्धत म्हणतात बघा. तर विधान परिषदेत जे आमदार आता असतात ना सध्या, हे अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीनं आलेले असतात बघा. तर अप्रत्यक्ष निवडणूक पद्धत भारतात कधी सुरू झाली, 1861च्या कायद्यानुसार, इंडियन काउन्सिल ॲक्टनुसार, 1892च्या कायद्यानुसार, 1892च्या कायद्यानुसार ही सुरू करण्यात आलेली आहे बघा. नंबर 2 आहे, विधिमंडळातील सदस्यांना अनेक अधिकार देण्यात आले. अगोदर कोणतेही अधिकार नव्हते. अगोदर नेमणूक पद्धत असल्यामुळं कोणी विरोध पण करत नव्हता. एखादं विधेयक मांडलं की लगेच सांगायचं, हो खूप छान, चांगला कायदा आहे, लागू करा. त्रुटी दाखवत नव्हती, चुका दाखवत नव्हते, त्याचे काय परिणाम होणार आहे ते चांगलेच परिणाम सांगायचा प्रयत्न करायचे. कारण वाईट परिणाम सांगायचा प्रयत्न केला तर सरकारच्या आपल्यावर नाराज येईल, परत आमदार म्हणून घेणार नाही. तर हा प्रकार राहायचा. आणि त्यामुळं सरकारवर टीका करता येत नव्हती, चुका दाखवता येत नव्हता, सामान्य लोकांच्या समस्या मांडता येत नव्हत्या. आता या ठिकाणी भारतातल्या विधिमंडळातल्या सदस्यांना अनेक अधिकार देण्यात आले. थोडक्यात त्यांचं पट्टी जी आहे तोंडावरची काढण्यात आली. आणि मग काय, पट्टी काढल्यानंतर माणूस थांबतो थोडंच. मग एखादं विधेयक मांडलं, त्या विधेयकातल्या चुका दाखवायला सुरुवात केल्या, त्रुटी दाखवायला सुरुवात केल्या, त्याच्याऐवजी काय तरतुदी पाहिजे ते सांगायला सुरुवात केली, सरकारवर टीका टिप्पणी करायला सुरुवात केली. तर अशा पद्धतीनं मग गदारोळाला सुरुवात झाली. याला लोकशाही म्हणतो आपण आता, लक्षात. तर इथून पुढं सुरुवात होताना दिसते. आणि शेवटचा मुद्दा आहे, भारत अफगाणिस्तान रेषेला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. म्हणजे थोडक्यात काय, भारत अफगाणिस्तान दरम्यान 2 वेळेस संघर्ष झाले होते. 1839 ते 42 ऑकलँडच्या कालखंडात तिथं सपाटून मार खाल्ला होता इंग्रजांनी, म्हणजे आपण. आणि दुसरं 1876 ते 78च्या कालखंडात झालेली आहे बघा. आणि या युद्धातसुद्धा या ठिकाणी अफगाणिस्तानसोबतचं काही फारसं काही सकारात्मक परिणाम दिसले नव्हते. तिथं मार खाल्ल्याचाच प्रकार होता. पण नंतर लक्षात आलं होतं अफगाणिस्तानसोबत संघर्ष सातत्याने चालू ठेवणे हे आपल्याकरता धोकादायक आहे. कारण अफगाणिस्तानला पलीकडून रशिया आहे, आणि रशिया आणि त्यांची जर एकजूट झाली तर आपलं परत इथं अवघड होऊन जाईल. म्हणून अफगाणिस्तानसोबतचे जे काही तंटे ते मिटवण्यासाठी, सीमा ठरवण्याकरता ड्युरँडच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी स्थापन करण्यात आली. त्या कमिटीनं 1891ला स्थापन झाली होती कमिटी. 1 वर्षभर त्या कमिटीनं सीमा निश्चित करून टाकल्या बघा. त्या सीमेलाच नाव ठेवलं गेलं ड्युरँड लाईन. आणि या समितीच्या शिफारशीला प्रशासकीय मंजुरी या कायद्यानं देण्यात आलेली आहे बघा, लक्षात. त्यामुळं हा कायदा त्या डायरेक्शननं महत्त्वाची आहे. म्हणून भारत अफगाणिस्तान दरम्यानची सीमा कुठली असेल तर ड्युरँड लाईन आहे. कधी निर्माण झाली, 1892ला निर्माण झालेली. ठीक आहे. तर ह्या 3 तरतुदी या कायद्याच्या आहेत. तर अशा पद्धतीनं हे एवढे कायदे असे लक्षात ठेवायचे. आले का लक्षात.
ठीक आहे. मग आता हे परत तुम्हाला जे जे काही मुद्दे घ्यायचे इथूनच सुरुवात केली ना आपण? नाही, इथून सुरुवात केलेली. फोटो काढून घ्या वाटल्यास, पण घरी जाऊन लिहून काढा, कारण हाताखालून गेल्याशिवाय ते लक्षात राहणार नाही. आणि या कायद्यातल्या उपतरतुदीवरती प्रश्न चालतील. जसं तसं शिकवलं तसे तसे प्रश्न आले ते योगायोग समजायचा तो. आता तुम्हाला जर विचारलं अँग्लो इंडियन ही जमात खालीलपैकी कोणत्या कायद्यानंतरच्या तरतुदीनंतर निर्माण व्हायला सुरुवात झाली, तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे 1833चा कायदा आहे तो. पण इथं कुठं लिहिलेलं आपण अँग्लो इंडियनचं काहीतरी लिहिलेलं आहे का? नाही. तर ते तुम्हाला समजलं पाहिजे. हे 3 नंबरच्या त्या तरतुदीचा अर्थ तो होतो लक्षात. किंवा डायरेक्ट प्रश्न विचारला तर 1860ला भारतीय दंडसंहिता लागू झाली. हिचं सुरुवात खालीलपैकी कोणत्या कायद्याने करण्यात आली? तर ते 1833चा कायदा आहे. म्हणजे प्रश्न असे लगे ओळीची ओळी धरून असं विचारलं तर मग ते योगायोग समजतंय ना. म्हणून त्या प्रत्येक तरतुदीचा अर्थ समजून घ्यायचा. झालंय? 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 झालंय का? हां, घरी हाताने लिहून काढा पण. हां, कारण हाता घालून गेल्याशिवाय काही खरं नसतं रे भाऊ. झालंय का? आई वडिलांना माहिती मुलं हाता घालून गेल्याशिवाय काही खरं नाही म्हणून. झालंय? चला पुढचा कायदा घ्या. मोर्ले मिंटो कायदा आहे. ठीक आहे. मोर्ले मिंटो कायद्याची 4च तरतुदी मेन आहे. ही एक 5वी तरतूद टाकलेली आहे बघा. ठीक आहे. 1909ला कायदा झाला होता. लॉर्ड मिंटोचा कालखंड होता. हा कायदा का झाला? कारण या ठिकाणी इंग्रज सरकारनं भारतातल्या मावळांना आश्वासन दिलं होतं की तुम्हाला प्रशासकीय सुधारणा कायदा देऊ. मावळांचं समाधान करण्याकरता करणं गरजेचं होतं, कारण जहालांच्या हातात काँग्रेस चालली होती. मावळांकडे काही राहिलेलं नव्हतं, म्हणून मावळांना या ठिकाणी काहीतरी देणं गरजेचं होतं. नंबर 1. नंबर 2, मुस्लिम लीग नावाची संघटना स्थापन झाली होती. त्यांनीच या ठिकाणी राजकीय अधिकाराची मागणी केली होती. त्यांच्या ही मागण्या लवकरात लवकर मंजूर करणं गरजेचं होतं, कारण त्याशिवाय इंग्रजांचा समर्थक वर्गामध्ये वाढ होण्याची शक्यता नव्हती. म्हणून मॉर्ले नावाचा या ठिकाणी भारत मंत्री आणि मिंटो नावाची व्हाईसराय या दोघांनी एकत्रित येऊन एक प्रस्ताव तयार केला, ज्या प्रस्तावाला त्या दोघांचं नाव देण्यात आलं आहे, मॉर्ले मिंटो कायदा. तर हा कायदा 1909ला संमत झालेला आहे बघा. म्हणून मॉर्ले मिंटो कायदा 1909 असं
नाव देण्यात आलेले. मग आता एक 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 तरतुदी लक्षात घेत चला बघा. पहिली तरतूद काय आहे? अंशतः निवडणूक पद्धतीला प्रारंभ. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात काय, या निवडणूक पद्धतीमध्ये प्रत्यक्ष निवडणूक पद्धत पण सुरू करण्यात आली, अप्रत्यक्ष निवडणूक पद्धती सुरू करण्यात आली आणि नेमणूक पद्धती सुरू करण्यात आली. बघा लक्षात. तर थोडक्यात काय हे लक्षात असू द्या. निवडणुकीचे प्रकार पाडलेत बघा. सुरुवातीला आमदार कुठल्या पद्धतीने निवडले जात होते? नेमणूक पद्धतीनं. नंतर 1892 अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीला सुरुवात झाली बघा. आणि या कायद्यानुसार या तिन्ही पद्धतीचा अवलंब करायला सुरुवात झाली. सगळे याच पद्धतीने आमदार घेत नव्हते. काही आमदार या पद्धतीने घेत होते, काही आमदार या पद्धतीने घेत होते आणि काही आमदार या पद्धतीनं. म्हणजे अंशतः निवडणूक पद्धती पूर्णतः आहे का? नाही. म्हणून अंशतः निवडणूक पद्धत असं नाव पडलेले बघा. मग आता या तिन्ही पद्धतीचा अवलंब करण्यात आला. सध्या कुठली पद्धत आहे? सध्या ह्या तिन्हीचा पण अवलंब आहे. लोकसभेमध्ये प्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने घेतली जातात आणि अँग्लो इंडियनला प्रतिनिधित्व मिळालं नाही तर 2 नेमणूक पद्धतीने घेतली जात होती. आता ते 2 कट झाले. आता लक्षात. हे विधानसभेमध्ये राहायचे. विधानसभेमध्ये प्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने घेतले जायचे आणि एखाद्या अँग्लो इंडियनला सदस्यत्व मिळालं नाही तर त्याला एकाला नेमणूक घेतले जायचे. आता तो कट झाला. पण विधानसभेतले आणि लोकसभेतले प्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने निवडून येतात. विधान परिषदेतले अप्रत्यक्ष निवडणूक पद्धत आणि नेमणूक पद्धतीनं. तिकडे राज्यसभेतले अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीनं आणि नेमणूक पद्धतीनं. नेमणूक राज्यपाल 12 सदस्यांची नेमणूक करतात आणि अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीनं प्रत्येक राज्यातून विधानसभेतून निवडले जाणाऱ्यांची संख्या राहायची. आलं लक्षात. तर सध्या या तिन्ही पद्धतीचा अवलंब केला जातो आणि या तिन्ही पद्धतीचा अवलंब करण्याची तरतूद कोणत्या कायद्यानुसार असेल? तो मोर्ले मिंटो कायद्यानुसार. पण मग आता या कालखंडामध्ये ज्यावेळेस या तिन्ही पद्धतीचा अवलंब होऊ लागला त्याच वेळेस नेमणूक पद्धतीनं कोणते आमदार निवडले जात होते, अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीनं कोणते आमदार निवडले जात होते, यासाठी मग मतदारसंघाचे प्रकार पाडण्यात आले. आणि मतदारसंघाचे 3 प्रकार पाडलेत. नंबर 1 खास मतदारसंघ, नंबर 2 खुला मतदारसंघ, याला सर्वसाधारण मतदारसंघ असंही म्हणू शकता, आणि नंबर 3 जातीय मतदारसंघ. असे 3 प्रकार पाडले. आता खास मतदारसंघ कोणासाठी? 2 वर्गासाठी. कुठल्या? एक आहे व्यापारी आणि दुसरा आहे जमीनदार. या 2 वर्गांसाठी जे मतदारसंघ ठेवले त्याला नाव देण्यात आलं खास मतदारसंघ. खुला मतदारसंघ सगळ्या जाती धर्मांसाठी, त्याला काही सांगण्याची गरज नाही कोणत्या जातीसाठी म्हणून. आणि जातीय मतदारसंघ मुस्लिमांसाठी देण्यात आलेत बघा. जातीय मतदारसंघातले आमदार हे मुस्लिमच असतील. खास मतदारसंघातले आमदार हे व्यापारी किंवा जमीनदारांचे प्रतिनिधित्व करणारे असतील किंवा म्हणजे जमीनदार किंवा व्यापारीच असेल. आणि खुल्या मतदारसंघातून मग कोणताही उमेदवार कोणत्याही जाती धर्माचा उमेदवार उभा राहू शकतो, येऊ शकतो. तर अशा पद्धतीनं मतदारसंघाचे किती प्रकार पाडले? 3. आणि निवडणूक पद्धती किती ठरवल्या? 3. मग आता हे व्यापाऱ्यांच्या मतदारसंघातून जे निवडून येणारे जे प्रतिनिधी आहे ते कोणत्या पद्धतीने निवडून येत होते? नेमणूक पद्धतीनं. म्हणजे एक व्यापाऱ्यांचा व्यक्ती घेणार, एक जमीनदाराचा प्रतिनिधी घेणार. मग यांची गव्हर्नर नियुक्ती करणार. हा व्यापाऱ्यांचा आहे त्यांना घ्या, तो जमीनदाराचा त्यांना घ्या. म्हणजे ते आमदार कसे घेणार? नेमणूक पद्धतीने घेणार. त्यांची काही निवडणूक होत होती का? नाही. त्यानंतर अप्रत्यक्ष पद्धतीने निवडून येणारे जे प्रतिनिधी आहेत कोणत्या मतदारसंघातले होते? खुल्या. म्हणजे आपण निवडलेला नगरपालिकाचा नगरसेवक, या नगरसेवकांनी आमदार निवडून द्यायचं, म्हणजे अप्रत्यक्ष निवडणूक पद्धत होती. तर खुल्या मतदारसंघासाठी अप्रत्यक्ष निवडणूक पद्धत होती आणि जातीय मतदारसंघासाठी प्रत्यक्ष निवडणूक पद्धत. लक्षात. म्हणजे थोडक्यात काय, मुस्लिमांसाठी समजून घ्यायचं औरंगाबाद मतदारसंघ या ठिकाणी ठेवला जातीय मतदारसंघ म्हणून, तर या ठिकाणी उमेदवार फक्त मुस्लिमच उभे राहणार आहेत. लक्षात. तर त्यामुळे बाकीच्या जाती धर्माच्या लोकांना या ठिकाणी उभं राहता येणार नाही. आणि मग या ठिकाणी मतदान करून जे काही 4-5 मुस्लिम उमेदवार उभे राहणार त्यांच्यामध्ये सर्वात जास्त मतदान ज्याला पडले तो निवडून येणार. म्हणजे ती कोणत्या पद्धतीने निवडून येत होता? प्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने निवडून येत होता बघा. तर अशा पद्धतीने हे लक्षात घ्यावं.
कोणत्या मतदारसंघातले उमेदवार कोणत्या पद्धतीने निवडून येत असत, तर असं हे टोटल समजून घेणं म्हणजे अंशतः निवडणूक पद्धती. आलं की लक्षात आहे? हां, तर ही पहिली तरतूद आहे. दुसरी तरतूद आहे, मुस्लिमांना प्रांतामध्ये स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले. मग आता परत बघा, मुस्लिमांना या ठिकाणी जे काही मतदारसंघ दिले, जातीय मतदारसंघ जर असले तर या मतदारसंघाला काय नाव देण्यात आलं? स्वतंत्र मतदारसंघ. आता स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे काय ते लक्षात घ्या. हे बघा, मतदारसंघाचे दोन प्रकार आहे सध्या. एक आहे राखीव मतदारसंघ आणि दुसरा आहे स्वतंत्र मतदारसंघ. ठीक आहे, यांच्यातले उमेदवार आणि मतदार यांच्यामध्ये फरक आहे. आता मुस्लिमांसाठी समजून घ्यायचं, राखीव मतदारसंघ दिला तर उमेदवार कोण राहणार? मुस्लिमच, आणि मतदार सर्व जाती धर्माचे राहतात. ठीक आहे, पण जर मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ दिला तर उमेदवार मुस्लिमच राहणार, पण मतदार सुद्धा मुस्लिमच राहणार. बाकीच्या जाती धर्माच्या लोकांना मतदानाचा अधिकार नसतो. हा राखीव आणि स्वतंत्र मतदारसंघातला मूलभूत फरक आहे. आले लक्षात? मग औरंगाबाद मुस्लिमांसाठी मतदारसंघ स्वतंत्र मतदारसंघ म्हणून दिला असेल तर उमेदवारही मुस्लिम राहणार आणि या जिल्ह्यातले मुस्लिम मतदारच या ठिकाणी मतदान करणार. बाकीच्या जाती धर्माच्या लोकांना मतदान करता येत नव्हतं. मग आता मुस्लिम उमेदवार कोणत्या भागात प्रचार करणार? मुस्लिम बोल भागातच प्रचार करणार. इकडे हिंदू बोल भागात येणार आहे का? नाही. त्याच्यानंतर कोणाच्या समस्या सोल्युशन करणार? त्याच भागाच्या समस्या सोल्युशन करणार. कधी कधी त्यांच्याही लक्षात येणार आहे की आपण मुस्लिम समुदायाचा किती समर्थक आहे, म्हणून बाकीच्या लोकांना पाणी मिळत असेल ते बंद करणं, इकडे टाकणे. लक्षात? तिकडच्या रस्त्याचा निधी इकडे टाकणे. तर अशा पद्धतीनं मग या ठिकाणी द्वेष निर्माण होतो, आणि द्वेष निर्माण व्हावं धर्मामध्ये हीच इंग्रजांची तर उद्देश आहे ते. आणि यासाठीच त्यांनी मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद केली होती बघा. आणि इथं त्यांच्या लक्षात आलं, अरे फायदेशीर आहे, चांगली गोष्ट आहे, याच्यातून मुस्लिम समर्थक आपला वर्ग वाढतोय आणि तो हिंदूंच्या विरोधात चाललेला आहे. आणि म्हणून पुढच्या 1919च्या कायद्यानुसार मग शीख, जमीनदार, युरोपियन व्यापारी यांना पण स्वतंत्र मतदारसंघ दिले. पुढं जातीय निवाड्यानुसार अस्पृश्यांनाही स्वतंत्र मतदारसंघाची घोषणा करून टाकली. पुढं नंतर मग ती रद्द करण्याचं या ठिकाणी महात्मा गांधीजींनी ते उपोषण केल्यामुळे ते रद्द करावं लागले. पुढं 35च्या कायद्यानुसार मग महिला, कामगार, अँग्लो इंडियन, ख्रिश्चन यांना हे स्वतंत्र मतदारसंघ देऊन टाकलेत बघा. तर थोडक्यात काय, इंग्रज सरकारनं डिवाइड अँड रूल नीतीचा अवलंब करायचा होता. फूट पाडा आणि राज्य करा, यासाठी स्वतंत्र मतदारसंघाचा हत्यार म्हणून वापर केलेला आहे. आणि पहिल्यांदा जर कोणत्या वर्गाला स्वतंत्र मतदारसंघ दिले असेल तर मुस्लिमांना दिलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे विकास करणं त्यांचा दुय्यम उद्देश होता. जो प्राथमिक उद्देश होता तो साध्य होणार होता. ठीक आहे. तिसरी तरतूद आहे, भारत मंडळात 2 भारतीयांचा समावेश करण्यात आला. आता हे भारत मंडळ काय आहे? मग परत बघा, तुम्हाला सांगितलं मागं तर आपलं झालंच असेल नाही. राणीच्या वतीनं पार्लमेंट, पार्लमेंटच्या वतीनं भारत मंडळ, आपलं मंत्रिमंडळ आणि पंतप्रधान, बरोबर आहे. आणि यांच्या वतीनं मग होतं भारत मंडळ. भारत मंडळात किती प्रतिनिधी होते? 15. आणि यांचं नियंत्रण राहायचं भारतावर. भारताचा प्रमुख व्हाईसराय. भारताचं विभाजन प्रांतात, यांचा प्रमुख गव्हर्नर. ठीक आहे. नंतर जिल्हा कलेक्टर, नंतर तालुका, नंबरदार, नंतर गाव. ओके. आता या ठिकाणी बघा, 1909च्या कायद्यापर्यंत इथं जे प्रतिनिधी होते भारत मंडळात, ही इंग्लंडमधली व्यवस्था आहे, ही भारतातली व्यवस्था आहे. तर इथं भारत मंडळ जी होते 8 आणि 7, 8 ब्रिटिश पार्लमेंटचे लोक होते आणि 7 बरखास्त झालेल्या कंपनीचे संचालक जी लोक होते, माजी, तर ते लोक होते. सगळे इंग्लंडमधलेच होते, गोरे लोक होते. 1909च्या कायद्यानुसार यामध्ये किती भारतीयांचा समावेश केला? 2 भारतीयांचा समावेश केला बघा. मग आपलं समाधान हेच आहे की जिथं सगळे गोरे लोक होते, 2 काळे लोक गेले आपले. लक्षात? कारण भारताबद्दल कोणता कायदा करायचा असेल तर पहिला विचार या ठिकाणी होत होता. नंतर व्हाईसरायला मग सहभागी करून घ्यायचे.
आणि नंतर ब्रिटिश पार्लमेंटकडे पाठवून तो कायदा मंजूर करून नंतर लागू करत होते बघा. मग कायदा होण्याच्या अगोदरच त्या ठिकाणी भारतीय लोक असेल तर त्या तरतुदी सूचना करण्याचं काम करणारे किंवा काय कायदा होऊ लागला पुढच्या कालखंडात हे भारतीय लोकांना कळणार होते. तर या ठिकाणी 2 भारतीयांचा समावेश या कायद्याने करण्यात आलेला आहे. पुढे 19च्या कायद्यानुसार 2च्या ऐवजी 3 भारतीयांचा समावेश केलेला आहे आणि पुढे 35च्या कायद्यानुसार हे सगळंच बरखास्त करण्यात आलं, फक्त भारत मंत्रीपद ठेवलेले. आलं की लक्षात. आता जी 2 भारतीय होते ते KG गुप्ता आणि सय्यद हुसेन बिलग्रामी हे लोक होते बघा. KG गुप्ता हे बंगालमधले महसूल आयुक्त होते आणि सय्यद हुसेन बिलग्रामी हे हैदराबादच्या निजामाचे दिवाण होते. लक्षात. दोघंही कट्टर इंग्रज समर्थक होते म्हणून घेतले या ठिकाणी, हे लक्षात असू द्या. फक्त आपलं समाधान काय, जिथं सगळे गोरे होते तिथं आपले 2 काळे गेले, आपलं समाधान त्याच्यावरती. ठीक आहे. आणि शेवटची तरतूद आहे व्हाईसरायच्या कार्यकारिणीत एका भारतीयांचा समावेश करण्यात आला आणि तो भारतीय कोण होता? SP सिन्हा. लक्षात. आता व्हाईसरायचे कार्यकारिणी म्हणजे काय ते लक्षात घ्या. भारताचा प्रमुख कोण राहायचा? व्हाईसराय. आणि व्हाईसरायला मदत करण्याकरता 10 ते 12 जणांचं एक मंत्रिमंडळ राहायचं, त्याला कार्यकारिणी म्हटलं याचं. कार्यकारी मंडळ म्हणजेच मंत्रिमंडळ ना, याला कार्यकारिणी मंडळ म्हटलं याचं अगोदर, आज मंत्रिमंडळ म्हणतो आपण. तर हे 10 ते 12 हे लोक राहायचे बघा. हे 10 ते 12 हे मंत्री, गृहमंत्री, संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री अशी पदं त्यांच्याकडे दिलं जायचं बघा. आणि त्या मंत्रिमंडळाचा प्रमुख कोण राहायचा? व्हाईसराय. तर हे 10 ते 12 मंत्रीपदं इंग्रजांकडेच राहायचे. आता या 1909च्या कायद्यानुसार या ठिकाणी एका भारतीयांना घेण्याची तरतूद केली बघा. लक्षात. आणि तो पहिला भारतीय म्हणजे SP सिन्हा. हाही बंगालमधलाच होता आणि कट्टर इंग्रज समर्थक होता म्हणून घेतला होता. लक्षात. परत आपली तीच भावना, 10 ते 12 लोक गोरे होते, एक काळा गेला त्या ठिकाणी. लक्षात. तर अशा प्रकारची तरतूद आहे. मग आता पुढच्या कायद्याने काय बदल झाले ते लक्षात घ्या. 9च्या कायद्यानुसार इथं 1 भारतीय गेला, पुढे 19च्या कायद्यानुसार 2 भारतीय गेले. लक्षात. आणि पुढे 35च्या कायद्यानुसार मंत्रिमंडळाचे 2 भाग पाडले, अर्धे अर्धे, राखीव खाती आणि सोपीव खाती. सोपीव खाती भारतीयांकडे दिली, राखीव खाती इंग्रजांनी स्वतःकडे ठेवली. राखीव खाती महत्त्वाची होती खाती, ती स्वतःकडे ठेवली, दुय्यम खाती भारतीयांकडे दिली. लक्षात. तर अशा पद्धतीनं 35च्या कायद्यानुसार 2 भाग पाडले मग त्यांनी. समजते ना. तर अशा प्रकारची तरतूद आहे 4 नंबरची. आणि 5 नंबरची तरतूद आहे मध्यवर्ती कायदेमंडळाचा विस्तार करण्यात आला. मध्यवर्ती कायदेमंडळ म्हणजे सेंट्रलचं जे काही संसद आहे किंवा लोकसभा म्हणू आपण, यांचा सदस्य संख्या वाढवण्यात आली. किती केली? 69 केली, जी 40-45च्या दरम्यान होती. लक्षात. आज किती आहे? 572. अरे लक्षात. तर त्या कालखंडात किती केली होती? 69 केली होती बघा. 552 आहे आपली, आहे ना. 543 प्लस 2 होती, बरोबर आहे. 543 ही सध्या 2 कट करून टाकलेत आणि बहुमतासाठी 272 लागते असं आहे. ओके, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हा मोर्ले मिंटो कायदा आहे.